एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध करत तिवसा येथे महिला काँग्रेस व तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी रिकामी गॅस सिलेंडर व चूल मांडून केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला। महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबे व ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगत गॅस सिलेंडरचे वाढलेले दर तातडीने कमी करून सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनात प्रकाशराव माहोरे, दिलीपराव काळबंडे, सतीश पारधी, सेतू देशमुख, प्रफुल्ल देशमुख, प्रदीप बोके, मोहनराव वानखेडे, भारत डोने, नगराध्यक्ष प्रतिभा गौरखेडे, उपनगराध्यक्ष प्रिया विघ्ने, सभापती रवींद्र राऊत, मुकुंद पुनसे, योगेश वानखेडे, महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली काळे, माजी सभापती कल्पना दिवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे अमरावती ब्युरो चीफ सुनील गुरमाडे। 15 ते 20 दिवस झालेले आहेत। आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे आणि या युद्धाचा परिणाम आज आपण बघत आहोत। आज युद्ध त्या ठिकाणी चालू आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या भारतामध्ये अरे सरकारचं करायचं काय? सिलेंडरचे भाव कमी झालेच पाहिजे। गॅसच्या दरवाढीच्या संदर्भात आम्ही इथे सर्व महिला काँग्रेस इतरही महिला भगिनी आज इथे आम्ही आंदोलनासाठी तहसील कार्यालयावर मध्ये आलेलो आहोत। आज आखाती देशामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध चालू आहे आणि युद्धाची ही झळ आज आपल्या देशातल्या प्रत्येक घरापर्यंत चुलीपर्यंत पोहोचली आहे। आज आपल्या सरकारला माहीत होतं येणारा काळ हा युद्धाचा आहे। आपल्या देशाच्या बाजूला असलेला चीन राष्ट्र आहे, त्यांनाही हे माहीत होतं, पण त्यांनी तो साठा 600 दिवसाचा साठा त्यांनी जमा करून ठेवला। त्यांच्या तिथल्या जनतेला कधी रांगेमध्ये उभं राहावं लागलं नाही आणि मला ते असं वाटतं की बाकी देशामध्ये कधी जनतेला या गोष्टीसाठी रांगेमध्ये उभं राहावं लागलं नाही, पण आपल्या विश्वगुरू म्हणणारा हा जो भारत देश आहे आणि या विश्वगुरूचं जे सरकार आहे या काळामध्ये महिलेला आज प्रत्येक गोष्टीसाठी रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे। ही खरंच फार मोठी शोकांतिका आहे। आज लाडक्या बहिणीचं गांजर देऊन सरकार हे पूर्ण सरकार आज याच्यावर आलेलं आहे, सरकारवर स्थापन झालेलं आहे, पण खरंच हे कुठंतरी यशस्वी सरकार आहे का? आज लाडक्या बहिणीच्या तोंडामध्ये सोन्याचा घास आणि डोक्यावर वरून लाथ अशा पद्धतीचं हे सरकार आज महिलांसोबत वागत आहे। अशा या सरकारचा मी खरंच निषेध करते आणि या सरकारला माझी मनापासून नम्र विनंती आहे की हे वाढलेले जे भाव आहे हे सगळे भाव कुठेतरी कमी झाले पाहिजे। ही महागाई कुठेतरी कमी झाली पाहिजे। प्रत्येक घरातल्या गृहिणीला कुठेतरी एक समाधान मिळालं पाहिजे, याची जबाबदारी या सरकारनं घेतली पाहिजे।